हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मित अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना आज आहे साफसफाईचा माझा तिसरा दिवस आणि बऱ्यापैकी सगळं झालं म्हणजे जे काही डस्टिंगचे कामं आहे ना ते पूर्ण झाले. फक्त आता दरवाजे, खिडक्या ह्या थोड्याशा वरवर पुसायच्या आहे. रूम करायला थोडा उशीर झाला होता, 5 वाजले होते. त्याच्यामुळे आतमधलं जे आहे ना हे 2 बॉक्स हा ब्लॅक कलरचा आणि ड्रेसिंग त्या आतमधलं बाकी आहे. बाकी त्यांच्या मागचे जाळे जे काही असते ना धूळ वगैरे ते सगळं उचलून क्लीन केलं. फक्त अंदरच्या साईडचं राहिलेलं आहे तेवढं बाकी आहे. फ्रीज, देवघर ह्या सगळ्या गोष्टी आज करणार. तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. माझे जे काही क्लिनिंगचे व्लॉग आहे ते आवडेल, पण थोडेसे उशिरा येत आहे त्याची एक मनामध्ये खंत आहे. पण ना आज 4पर्यंत सगळं करून मी 2-3 व्लॉग एकत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करेल, कारण करणं गरजेचे आहे. कारण उद्यापासून दिवाळी सुरू होते, मग क्लिनिंगचे व्लॉग कोणालाच युजफुल ठरणार नाही. त्याच्यामुळे चला, तर युजफुल जरी नाही ठरेल, सगळे आपापल्या पद्धतीने करतच असणार घरी, पण ना तुम्हाला आवडते म्हणून आता मी नक्कीच ते शेअर करणार. इथे ना मी सगळ्यात पहिले घेतलेलं आहे ड्रेसिंग टेबल आवरायसाठी आणि ड्रेसिंग टेबल आवरताना मला अजिबात लोड येत नाही, कारण मी ठेवलंच त्या पद्धतीने आहे. जे छोटे मोठे डबे असते ना त्याचा मी उपयोग करून ड्रेसिंग टेबल आपला ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे. शिवाय जे मोबाईलचे खोके वगैरे असते ना रिकामे ते सुद्धा मी यूज केलेले आहे. तर ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझरचा व्हिडिओची लिंक मला मिळाली तर मी च्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच लावेल. ते तुम्ही जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता. त्यामुळे ना मला अजिबात जेव्हा ड्रेसिंग टेबल साफ करायचा असते तेव्हा अजिबात लोड येत नाही. मेन म्हणजे जे काही गळ्यातले, कानातले, पिना, छोट्या-छोट्या ज्या वस्तू असते ना त्या एका डब्बीत ठेवल्या की त्या मग आवरत बसावं लागत नाही. तर अशा पद्धतीने मी ड्रेसिंग टेबल जो आहे तो ऑर्गनाईज केला आणि जास्त काही ठेवत नाही मी. म्हणजे खूप असं ज्या कॉस्मेटिक वस्तू आहे किंवा जास्तीच्या वस्तू आहेत त्या मी पॅक करून कपाटामध्ये ठेवलेल्या आहे एका डब्यामध्ये. त्यामुळे जास्त पसारा इथे होत नाही. तर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि खूप असं सुटसुटीत दिसते. आणि औषधीचे जे काही बॉटल्स आहे मुलांच्या ते पण जवळजवळ एक्सपायरी आलेल्या मी टाकून दिल्या आणि ज्या पॅरासिटामॉल वगैरे झाल्या, ज्या इमर्जन्सी आपल्याला यूज होऊ शकते अशाच थोड्याशा बॉटल्स ज्या आहे 10-12 अशा ठेवलेल्या आहे. त्यानंतर हा जो बॉक्स आहे तो आहे डेली यूजच्या कपड्यांचा, तो सुद्धा मी आवरायला घेतला आणि याच्यामध्ये कपडे खूप कमी आहे. त्याच्यामुळे ना हा पण साफ करायला मला जास्त वेळ लागलेला नाही. पण असं असते ना प्रत्येक ठिकाणी हात लावा, ते काढा आणि परत तिथल्या तिथे जशाने तसं ठेवा. हा जो वेळ आहे ना तो खूप जाते आणि एकाच दिवशी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता सकाळची संध्याकाळ कशी झाली ना मला हेच समजलं नाही. आणि आजचा दिवससुद्धा जो तिसरा दिवस होता माझा साफसफाईचा तो तसाच गेला. आणि नंतर ना गोट्यावर मागच्या साईडला पायदान झालं किंवा मग हे पुसपास केलेले कपडे वगैरे जे असते ना ते तसे होते, ते तसेच अजून रात्रभर राहिले. मग दुसऱ्या दिवशी मी चौथ्या दिवशी ते क्लीन केलं. तर ते वगैरे मी समोर शेअर केलेलंच आहे. नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल. तर इथे जास्त करून यांचे आणि माझेच कपडे असते, तर 2 कप्प्यांमध्ये मी डिवाईड केलेलं आहे. पहिल्या कप्प्यामध्ये यांचे कपडे ठेवून देते, त्याच्यामध्ये सगळंच आलं, सॉक्स, नॅपकिन, छोटे मोठे सगळे कपडे आले डेली यूजचे. त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये पण मी तशाच पद्धतीने माझे कपडे ठेवलेले आहे डेली यूजचे. सॉक्स वगैरे झालं किंवा नॅपकिन्स वगैरे आपल्याला कुठं बाहेर वगैरे जायचं असेल तर मग इकडे तिकडे गोंधळ करावा लागत नाही. आणि छोट्या छोट्या कॅरी बॅग किंवा पिशव्या ज्या असते ना आता कापडी पिशव्या येतात त्याच्यामध्ये मी ते ठेवलेलं आहे. तर याचासुद्धा मी व्हिडिओ आधीच बनवला, त्याच्यामुळे हे सुद्धा जास्त काही शेअर केलेलं नाही आहे. फक्त एवढं दाखवलं की मी व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. आणि तिसऱ्या नंबरच्या कप्प्यामध्ये जे एक्स्ट्राचे टावेल्स असते, दळणाची चुंगळी, जे काही पाईपदान म्हणतो आपण, बसायसाठी आसन वगैरे असते ना त्या वस्तू मी खालच्या याच्यात ठेवल्या. आणि जे कपडे आपल्याला पुसपास करायला नंतर कामी येणार आणि चांगले आहे आणि त्याला जाळूसुद्धा शकत नाही, कॉटनचे वगैरे किंवा मग गोटा स्वच्छ करायसाठी मुलांच्या छोट्या छोट्या टी शर्ट्स वगैरे असते ना तशा एका पिशवीमध्ये काढून खालच्या कप्प्यात अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. तर बास्केटसुद्धा मी आता धुवायला काढत आहे, कारण बास्केट बघा वर्षभर मी काही धुवत नाही. फक्त ते व्यवस्थित तिथल्या तिथे नीट करायचं, रोजच्या रोज करते पण तेवढं धुवायला वगैरे आपण काढत नाही. पण दिवाळी म्हटलं की सगळं स्वच्छ केलं, खुर्च्या वगैरे सगळं केलं की मग दिवाळीसारखं वाटते. फक्त यावेळेस पेंटिंग नाही केली, पण बाकी जेवढे क्लिनिंगचे कामं आहे ना ते मी आटपून घेतलेले आहे. तर इथे ना मधामधात रिधूसुद्धा येत होता जवळ मस्त्या करायसाठी. एक वेळा त्याचा पॅन्ट लावून दिला, एक वेळा त्याला कंगवा करून केस करून पाहिजे होते, त्यानंतर त्याचा लाडसुद्धा करायचा होता. अशा बरेच छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असते ना कामं करताना त्या रिधूच्या माझ्यासोबत घडते. आणि एकटी करता करताना
खूप डोकेदुखी होते. तरी ते बघा एवढं गोड तो लाड करायसाठी बोलत आहे, की मग त्याला नाही तरी कसं म्हणणार. पण मग असं असते, की कामं टाकून त्याचं थोडंसं घेऊन बसावं लागते त्याला. नाहीतर याचं असं आहे, स्मितूसारखा साधा नाही आहे. याच्या मनाच्या विरोधात झालं, तर हा ना खूप असं घर डोक्यावर घेतो, रडायला लागतो. आणि बघा तिकडे कार्टून सुरू आहे, पण या कार्टूनला माझ्याच अवतीभोवती फिरून इथे अजून माझे कामं वाढवायचे आहे. तर ड्रेसिंगवरचं लोशनचा डब्बा घेतला, तोसुद्धा त्याने पूर्ण अस्ताव्यस्त करायच्या तयारीत होता, पण मी परत उचलून ठेवला. त्यानंतर तो रडायला लागला, त्याला सांभाळलं. आणि त्यानंतर आलेली आहे मागच्या साईडला. तर सगळ्यात छोटे छोटे जे आपल्या घरात प्राणी असते ना, सगळ्यात छोटे म्हणजे मच्छर. एक तर मुंगी, नाही तर दुसरा म्हणजे मच्छर. तर त्या मच्छरांनी इतके सारे अंडे घालून ठेवलेले होते या खुर्च्यांवर. त्यांना त्या खुर्च्याच खूप प्रिय होत्या. माणसं बसत नाही, तर ते तरी विचार करत असेल की आम्हीच बसलेलं बरं राहील. त्यामुळे खूप अशा खराब करून ठेवलेल्या होत्या. पूर्ण असं एक लेअरमध्ये, पूर्ण लाईनमध्ये व्हाईट 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 असं दिसत होतं. त्यामुळे मी काय केलं, कपड्यांचा ब्रश घेतला, सर्फ टाकला आणि मस्त असं घासून घेतलं. आणि आता ऊन आहे थोडीशी, त्यामुळे त्याच्यामध्ये त्याला ना वाळतसुद्धा आता घालून देणार. आणि वाळलं की खूप मस्त असं त्या खुर्च्या असा चकचक दिसत होत्या. वाळल्यानंतर ओल्या असताना तर छानच दिसत होत्या, पण वाळल्यानंतर आणखीनच एक क्लिनिंग झाल्यासारखी त्या खुर्च्यांना दिसत होतं. तर दोन्ही खुर्च्या मी छान अशा पुसून घेतल्या, धुवून घेतल्या स्वच्छ. आणि हे बोलले की आता पोर्चमध्ये राहू दे, पण पोर्चमध्ये ना दुपारची ऊन येते, मग प्लास्टिक कसं आहे ठेवल्या ठेवल्या जास्त खराब होते. त्यामुळे मी ते तिथेच ठेवलं, जिथे होतं ते तिथे. म्हणजे त्याच्यावर आपले ब्लँकेट्स वगैरे रोजचे यूजचे ठेवायलासुद्धा बरं होते. त्यानंतर ना एकीकडे माझ्या मशीनसुद्धा सुरू होती कपड्यांची. हे एक टेन्शन माझ्या मागचं कमी आहे. कपडे लावून दिले की आपले अधामधात जे काही बाकीचे कामं आहे ते सुद्धा होत राहते. तर इथे मशीन सुरू होती. सोबतच मी 2 वेळा, तिसऱ्यांदा ही मशीन झालेली होती. 2 वेळा कपडे जे आहे ते मी लावले. 2 दिवसाचे कपडे पडलेले होते, ते मी सगळ्यात पहिले सुरुवातीला लावून घेतले. म्हणजे मुलांचे जे काही कपडे आहेत ते शॉर्टेज व्हायला नको. त्यानंतर दुसऱ्या चक्करमध्ये जे गाड्यांवर टाकलेले ब्लँकेट्स आहे ना, पर्पल आणि रेड कलरचं, ते मी एका चक्करमध्ये लावून दिलं होतं. आणि त्यानंतर आता तिसऱ्यांदा मशीन जी आहे ना ती झालेली होती. तर इथे पूर्ण ज्या 2-3 वाकळी आहे यूजमध्ये, बेडशीटच्या खाली मी यूज करते रिदूसाठी म्हणून. त्यानंतर त्याची एक पाळण्याची वाकळ, अशा 2-3 वाकळी आहे यूजमध्ये. आता तो छोटा असल्यामुळे यूज आहे, नाहीतर मग ते दिवाणमध्येच टाकून ठेवावे लागेल. तर त्या मी आता धुवून टाकलेल्या होत्या पूर्ण मशीनमध्येच. त्याच्यानंतर अजून एक वेळा मशीन लावायची आहे, ती म्हणजे आता रात्रीच्या वेळी. जे काही दिवसभराचे स्मितूचे, रिदूचे ओले झाले माझ्या मागे मागे ते कपडे जास्तीचे, त्यानंतर डबलच्या संध्याकाळी अंघोळी तर होतेच ते कपडे, आणि माझेसुद्धा आता एवढे क्लिनिंगचे म्हटल्यावर डबल ते कपडे चेंज करूनच झोपायचं. त्यामुळे कपडे अजून ढिगभर जमा होईल, म्हणून एक वेळा परत ते मशीन, म्हणजे 4 वेळा आज मशीन लागली असं समजायचं. त्यानंतर इकडे बास्केट वगैरे मी स्वच्छ अशा धुवून घेतल्या, घासून घासून. थोडं शॉर्ट दाखवत आहे, पण बराच वेळ जो आहे ना तो याच्यामध्ये माझा गेलेला होता. कारण मळलेल्या नव्हत्या, पण ते असते ना की थोडे थोडे छोटे छोटे जे खाचे असते ना त्याच्यामध्ये धूळ, डस्ट ह्या गोष्टी दिसत होत्या. आणि जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना तेव्हा सगळ्या वस्तूंवर थोड्या प्रमाणात तरी ते धूळ जाऊन बसतेच. तर इथे ना मधातच मी तो आला, तर त्याला म्हटलं की थोडीशी माझी हेल्प कर, मी बकेटमध्ये थोडा सर्फ टाकून देते. जेवढे काही इकडे खेळणे पडलेले आहे पूर्ण, ते पूर्ण या बकेटीत टाक आणि छोटा एक टोपला देऊन दिला, त्याच्यामध्ये ते उलटून घे, म्हणजे ते पूर्ण ड्राय होऊन जाईल. आणि मग ते नंतर मी बास्केटमध्ये घरामध्ये व्यवस्थित ठेवून देणार, जिथे ते खेळणे राहते तिथेच. त्याच्यानंतर जे काही घरामध्ये लटकवलेले तोरणं तारणं असते ते ते पण मी धुवायला घेतले. देवाचे कपडे जे होते ते पण मी भिजत घालून ठेवलेले होते, जेणेकरून मुरले की मग ते छान निघतात. तसे तर स्वच्छच राहते, एकदम तेलकट मी होऊ देत नाही. आणि तेलसुद्धा तेवढं काही पडत वगैरे नाही. पण किती नाही म्हटलं तरी ते तेलाचा दिवा आपण लावतो, तर ते कपडे जे आहे देवघरातले ते सुद्धा खराब होते, म्हणून ते गरम पाण्यात मस्त असे भिजू घातलेले होते. आणि ते आता मी 1-2 पाण्यातून काढून घेते, म्हणजे जास्त वॉश करायची पण गरज नाही. ते सुद्धा धुवून घेतलं की मग जे तोरणं आहे, हँगर वगैरे आहे, त्यासुद्धा गोष्टी मी ते धुवायला घेते. आणि आपला स्मितू जो आहे ना तो मला खरंच मदत करतो. त्याला सांगितलं बकेटमध्ये पाणी टाक, तो बकेटमध्ये पाणीसुद्धा आणून टाकत होता. बरंच काही काही गोष्टी जो आहे तो त्या पप्पाकडून शिकलेला आहे. आणि आपणही सांगत राहिलं की मुलांना ना छान अशी शिस्त लागते आणि ते काम करतात सुद्धा चोखपणे. त्याच्याच अपोजिट रिदू आहे. आता स्मितूला तर एक सवय आहे, पण मे बी रिदूलासुद्धा त्या गोष्टीची सवय लागेल, कारण जसा मोठा करतो तसा हा लहान करतोच, हे एक रीतच आहे जमान्याची. तर खरंच करतो. तर हे बघा,
रिदूलासुद्धा सांगावं लागलं नाही, तोसुद्धा मस्त त्याच्यामध्ये बकेटमध्ये कपडे म्हणतो खेळणे जे आहे ना ते आणून टाकत आहे आणि तोसुद्धा धुवत आहे. तिकडे माझ्या देवघराचे कपडेसुद्धा धुवून झाले आणि त्याच्यानंतर ना आणि जे काही इकडल्या बकेटीमध्ये मधातल्या जे खेळण्यांच्या बाजूची बकेट आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा बॅग्स वगैरे स्मितूची बास्केट ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना त्यासुद्धा मी भिजत घातलेल्या होत्या. आणि तारावर तुम्हाला दिसत असेल की सोफ्याचे कवर आणि एका तारावर पडदे हे ड्राय होऊन सोकलेले होते पूर्ण अर्धे जास्त मशीनमध्ये. त्याच्यामुळे ना मला मागेच टाकले तरी ते वाळून गेले, कारण पातळ असते आणि लवकरच ते वाळते म्हणून इथेच टाकलेले होते. आणि समोरचं पूर्ण पॅक झालेलं होतं कपड्यांनी आणि वाळतसुद्धा आलेले होते. अर्धे झाले की अर्धे आणून टाकायचे, तोपर्यंत दुसरे होत नाही तर तिसरे, अशी जी सिक्वेन्स आहे ना आज कपडे धुवायची ती माझी चालूच होती. म्हणजे आज माझा जो सकाळपासूनचा दिवस आहे ना तो पूर्ण पाण्यातल्या पाण्यात गेला. आणि चौथ्या दिवशी मी अशी ताप आल्यासारखं मला अचानक असं घाम फुटत होता आणि पूर्ण असं विकनेस म्हणतो ना तसं व्हायला लागलं. म्हणून धनतेरसच्या दिवशी मी काहीच केलं नाही. समोर तुम्हाला दिसेल थोड्याशा क्लिपा मी जोडलेल्या आहे ज्या ज्या गोष्टी मी केल्या, तर त्याच्यामुळे तुम्हाला धनतेरसचा व्लॉग वगैरे येणार नाही. आणि आज दिवाळीचा पहिला दिवस होता, वसुबारस होती, तरी पण देवपूजासुद्धा झालेली नव्हती, कारण देवाचे भांडेच माझे घासून व्हायचे होते. रात्री 9 वाजता ते भांडे घासून झाले. मग रात्रीचे तेवढे वाजता पूजा तरी कशी करू म्हणून ते तसेच ठेवले घासलेले एका टोपल्यामध्ये. म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस असून माझे देव जे आहे ना ते टोपल्यामध्ये होते. तर आता फ्रीजचं जे आहे ना ते सुद्धा मला क्लिनिंगला काढायचं होतं. सगळ्या गोष्टी क्लीन केल्या, म्हटलं फ्रीजला कशाला सोडू. तशी तर ती खराब नव्हतीच, कारण वेळच्या वेळी मी ते गोष्टी ज्या आहे ना त्या करतच असते म्हणून जास्त काहीच खराब नव्हतं. पण नाही म्हटलं तरी दिवाळीतनं सगळ्या गोष्टी आपल्याला क्लीन ह्या कराव्याच लागते. त्यानंतर सगळं आता क्लिनिंग झालेलं होतं, धुवून झालेलं होतं, वाळत टाकून झालेलं होतं. म्हटलं दरवाजे खिडक्या हा लास्ट माझा होतं की सगळे झाल्यावरच मी दरवाजे वगैरे पुसणार. तर आता दरवाजे, खिडक्या, कपाट, सोफे ह्या सगळ्या गोष्टी मी आता पटापट पुसून घेत आहे. आणि तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात ताईंनो, वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्हीसुद्धा वेळात वेळ काढून एक छानशी कमेंट करा, जेणेकरून पुढचे अपकमिंग व्लॉग जे देणार ना मी त्याच्यासाठी मला एनर्जी हवी आहे. तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हीसुद्धा छान छान कमेंट्स करा. तर इथे सोफासुद्धा पुसून घेत आहे आणि दोन्ही पण मुलं मस्त झोपलेले आहे शांत, त्याच्यामुळे मी मस्त एकटी पद्धतशीर कामं करत आहे. कारण मुलांचा गोंधळ असला ना की खूप डोकेदुखी होते. तसेही ते झोपले 2-2:30 वाजता. त्यांना 2:30 वाजता मी जाणूनच झोपवलं, म्हणजे उशिरा झोपलं की मग उशिरापर्यंत ते उठणार नाही. 5:30च्या दरम्यान ते उठले. तेवढ्या वेळात माझं जे काही झाडू, पोछा, पुसणं वगैरे सगळं आहे ना ते आटोपलं आणि मागचं जे काही राहिलेलं होतं ते सुद्धा माझं एकीकडे चालूच होतं. तर असा होता आजचा हा व्लॉग. त्यानंतर वसुबारस होती तर मी काहीच केलं नाही. देवघर वगैरे स्वच्छ केलं, पण तसेच ठेवले देव, हे मी सांगितलं तुम्हाला. त्यानंतर धनतेरसचा दिवस होता, म्हटलं कालचा दिवस असाच गेला, आजचा दिवस तरी असा जायला नको, म्हणून दिवसभर आराम केला. आणि संध्याकाळी छोटीशी रांगोळी काढून 5 दिवे तरी आपल्या दारात असायला पाहिजे म्हणून दिवे वगैरे मस्त असे लावून घेतले. त्यानंतर 2 दिवसानंतर हे परत घरी आले, तर यांनी लगेच आल्या लाईटिंग लावली, कारण सगळ्यांच्या दारात दिवाळी आणि आपल्या दारात दिवाळी नाही म्हटल्यावर इतकी साफसफाई करून काय फायदा. म्हणून त्यांनी आल्या फ्रेश वगैरे झाले आणि सगळी लाईटिंग जी आहे ना ती लावून घेतली. तर असा होता आजचा हा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.